सगळ्या पद्धतीचे फिश जे येतात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी चांगल्या पद्धतीचं आहे, डेअरी प्रोडक्ट्समध्ये चांगल्या पद्धतीचं आहे आणि तुम्ही प्लांट बेस्ड घ्या किंवा हे घ्या, दोन्हीपैकी कुठलंही घेतलं तरी त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी हे मिळतं. सो जे लोक व्हिगन आहेत जे म्हणतात की आम्ही दूध आणि दुधाचे पदार्थ हे केले तर मग आम्हाला व्हिटॅमिन डी मिळणारच नाही का, तर तसं नाही आहे. तर तुम्ही प्लांट बेस्ड मिल्कमध्ये मग सोया आहे, तुम्ही राईस जे आपण मिल्क असतो त्याच्यामध्ये पीनट बटर असतं त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळू शकतं. सगळ्यात जो ड्रायफ्रूटचा सगळ्यात जो चांगला सोर्स आहे फिग्स, अंजीर. सो दिवसभरात तुम्ही 2 किंवा 3 अंजीर जर का घेताय तर त्याचा पण चांगला फायदा होऊ शकतो. सो बदाम आणि अंजीर जर का तुम्ही तुमच्या रेग्युलर डाएटमध्ये ठेवले तर तुमचं प्रोटीन, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन डी तिन्हीही त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतं. फळांमध्ये तर ऑलमोस्ट बऱ्याचसारख्या फळांमध्ये जनरली महागडी फळं असतात ती मोस्ट ऑफ द डे किवी एक आहे त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला आहे. अव्हॅकाडो इज अ गुड सोर्स, पण किवी आता बऱ्याच ठिकाणी मिळायला सुरुवात झालेली आहे. आपल्या सिंपल ह्याच्यामध्ये बनाना इज अ गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन डी. सो डायबिटिक पेशंटनी बनाना आठवड्यातून एकदा दोनदा घ्यायला हरकत नाही. इफ शुगर इज अंडर कंट्रोल. सगळ्या पद्धतीचे तुमचे जे व्हिटॅमिन सी वाली जी फळं आहेत, ऑरेंजेस इज अ गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन डी. जे ते अननस आहे, वॉटरमेलन आहे, हा पण आहे. मँगो इज अ गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन डी. मँगोमध्ये पण येतं.